नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक नवीन पॉईंट पाहतो इंग्लिश ग्रामरमधला आणि तो म्हणजे आर्टिकल्स. तर आर्टिकल्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उपपदे. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी वाक्य इंग्लिशमध्ये बनवायचं असेल त्यावेळेस आपल्याला आर्टिकलची गरज भासते. जर आपल्याला आर्टिकल्स येत नसतील तर वाक्य चुकण्याची दाट शक्यता असते. स्पर्धा परीक्षा किंवा जे आपण MTS सेंटेन्स परीक्षा देतो त्याच्यासाठी आपल्याला आर्टिकल्स येणे गरजेचं आहे. असा अनुभव आहे की बरेच विद्यार्थी याच्यात अपयशी ठरतात. म्हणून आज आपण निवडला आहे हा एक सोपा आणि अगदी छोटासा पॉईंट, तो म्हणजे आर्टिकल्स. आता बघा, देर आर 2 टाईप्स ऑफ आर्टिकल्स इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये आपल्याला 2 प्रकारचे आर्टिकल्स दिसतात. फर्स्ट वन डेफिनेट आर्टिकल, त्याला आपण मराठीत म्हणतो निश्चित उपपद. आणि सेकंड वन इनडेफिनेट आर्टिकल, त्याला आपण म्हणतो अनिश्चित उपपद. डेफिनेट आर्टिकलमध्ये येतो दो आणि इनडेफिनेट आर्टिकलमध्ये कन्सिडर होतो ए आणि ॲन. तर अशी 3 आर्टिकल्सचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता ह्या 3 आर्टिकल्सचा जर तुम्हाला करेक्ट अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अल्फाबेट्सकडे जावं लागेल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर अल्फाबेट्सचा अभ्यास असेल तर हा पॉईंट अगदी क्लिअर होऊन जातो. आता बघा, अल्फाबेट्स म्हणजे आपण त्याला म्हणतो मुळाक्षरे मराठीमध्ये. ते आहेत 26 डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. 21 कॉन्सनंट्स, कॉन्सनंट्सला मराठीत म्हणतात व्यंजने. 5 असतात वॉवेल्स, त्याला मराठीत म्हणतात स्वर. स्वर आहेत AEIOU. पण यासोबतच आपल्याला जर हा पॉईंट क्लिअर करायचा असेल तर आपल्याला मराठीतले स्वरसुद्धा बघावे लागतील. ही झाली याची रचना. आपल्याला या ठिकाणी परिचय, याची एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.